धनु राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा आठवडा तुमच्यासाठी विशेष असणार आहे। 30 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्यात मंगळ मीन राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे तो शनी आणि सूर्यासोबत युती करत आहे। अशा परिस्थितीत मंगळ आदित्यापासून त्रिग्रही योग तयार होत आहे। याशिवाय मिथुन राशीतील गुरुसोबत कुंभ राशीतील राहू आणि बुध यांची युती होऊन नवपंचम राजयोग तयार होत आहे। अशा स्थितीत जाणून घेऊया धनु राशीसाठी हा आठवडा कसा असेल। धनु राशीच्या व्यक्तींचे या आठवड्यात संवाद कौशल्य उत्तम राहील। बैठका यशस्वी होतील आणि लहान सहली फायदेशीर ठरतील। तथापि घाई करणे टाळा। तुम्हाला मित्र, कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यास मदत होईल। जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेलात तर तुम्हाला यश मिळू शकते। तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील, तथापि घाईचे निर्णय घेणे टाळा, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते। धनु राशीसाठी एप्रिलचा पहिलाच आठवडा नवीन गोष्टी शिकण्याचा असणार आहे। या कालावधीत तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनातून ब्रेक घेऊन त्याचबरोबर नवीन कलात्मक गोष्टी शिकण्याचा आहे। जे कार्य हाती घ्याल त्यावर मनापासून काम कराल। आठवड्याच्या मध्यात करिअरशी संबंधित गोष्टींवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात। तुमचं नेटवर्किंग चांगलं असेल। गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेल्या धनु राशीच्या महिलांसाठी हा आठवडा भाग्याची दारे उघडण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी चांगला असेल। आठवड्याची सुरुवात 30 मार्च रोजी सिंह राशीतील चंद्राने होईल, ज्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला भाग्य लाभेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील। त्यानंतर 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या करिअरला मोठी चालना मिळेल। 2 आणि 3 एप्रिल रोजी चंद्र तुळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मोठे आर्थिक लाभ मिळतील। आठवड्याच्या शेवटी 5 एप्रिल रोजी चंद्र वृश्चिक राशीत असेल, ज्यामुळे तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी तुमचे व्यस्त वेळापत्रक आणि खर्च नियंत्रित करण्यास प्रवृत्त केले जाईल। प्रेमाच्या दृष्टिकोनातून 30 मार्च रोजी चंद्राच्या 9व्या स्थानातील स्थितीमुळे धनु राशीच्या महिलांना त्यांच्या पतीसोबत धार्मिक तीर्थयात्रेला, मंदिरात जाण्याची किंवा एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची एक अद्भुत संधी मिळेल। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी चंद्राच्या 10व्या स्थानातील स्थितीमुळे तुम्ही घर आणि कार्यालय या दोन्हींमध्ये उत्तम संतुलन साधू शकाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पतीची प्रशंसा मिळेल। 2 आणि 3 एप्रिल रोजी चंद्राच्या 11व्या स्थानातील स्थितीमुळे तुमच्या मोठ्या भावंडांच्या पूर्ण पाठिंब्यासह एक गोड आणि सहाय्यक वैवाहिक जीवन लाभेल। 2 आणि 3 एप्रिल हे दिवस अविवाहित लोकांसाठी विशेषतः शुभ आहेत। 11व्या स्थानाच्या प्रभावामुळे अविवाहित लोकांना एखाद्या जुन्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून एक प्रेमळ, सुशिक्षित आणि सुसंस्कृत जीवनसाथी मिळू शकतो। 5 एप्रिलच्या आठवड्याच्या शेवटी चंद्राच्या 12व्या स्थानातील स्थितीमुळे कामाचा काहीसा थकवा येऊ शकतो, त्यामुळे क्षुल्लक बाबींवरून तुमच्या जोडीदारासोबत वाद घालणे टाळा। करिअरच्या दृष्टिकोनातून 30 मार्च रोजी 9व्या घरात चंद्र असल्यामुळे धनु राशीच्या महिलांना भाग्याची संधी मिळेल। कोणतीही प्रलंबित सरकारी कामे किंवा कागदपत्रांची पूर्तता सहजपणे होईल। खरे यश 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी मिळेल। 10व्या घरातील चंद्रामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये बॉससारखा दर्जा मिळेल। तुमच्या कामाच्या निष्ठेमुळे तुमचे बॉस खूप खुश होतील। 2 आणि 3 एप्रिल रोजी 11व्या घरातील चंद्रामुळे व्यावसायिक महिलांना एक मोठा करार सहजपणे मिळेल। 5 एप्रिल रोजी आठवड्याच्या शेवटी 12व्या घरातील चंद्रामुळे ऑफिसच्या कामातून अचानक धावपळ किंवा थकवा येऊ शकतो, म्हणून कोणतीही महत्त्वाची कामे इतरांना सोडू नका। आर्थिकदृष्ट्या धनु राशीच्या लोकांना 9व्या स्थानातील भाग्यामुळे 30 मार्च रोजी अचानक काही प्रलंबित रक्कम मिळेल। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी कामात मिळणारे यश तुमच्या पगारात किंवा उत्पन्नात लक्षणीय स्थिरता आणेल। पैशांचा खरा ओघ 2 आणि 3 एप्रिल रोजी येईल। 11व्या स्थानातील चंद्रामुळे तुमची बचत आणि बँक बॅलन्समध्ये अचानक वाढ होईल। तुम्हाला एका जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो। तथापि 5 एप्रिलच्या आठवड्याच्या शेवटी 12व्या स्थानातील चंद्रामुळे तुम्हाला घराची सजावट, रुग्णालयातील उपचार किंवा अनपेक्षित प्रवासावर थोडे जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात, त्यामुळे सावध राहा। आरोग्याच्या दृष्टीने धनु राशीला 30 मार्च ते 3 एप्रिल या काळात तंदुरुस्त आणि उत्साही वाटेल। भाग्य आणि लाभाच्या घरात असलेला चंद्र तुमचा चेहरा तेजस्वी ठेवेल आणि कोणताही जुना थकवा किंवा आजार नाहीसा होऊ लागेल। तुम्ही प्रत्येक काम आनंदाने पूर्ण कराल। तथापि 5 एप्रिलच्या आठवड्याच्या शेवटी
12व्या घरात असलेल्या चंद्रामुळे निद्रानाश, डोळ्यांची जळजळ किंवा पायांमध्ये जडपणा जाणवू शकतो। त्यामुळे कामाच्या दरम्यान विश्रांती घ्या आणि बाहेरचे मसालेदार पदार्थ खाणे टाळा। हा आठवडा तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या संयमाची आणि शिस्तीची परीक्षा घेईल। तुमच्या प्रयत्नानंतरही तुम्हाला सामान्य परिणाम दिसू शकतात, ज्यामुळे निराशा होणे स्वाभाविक आहे। तथापि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची गरज आहे। तुम्ही कठोर परिश्रम करत राहिल्यास आणि तुमची कामे वेळेवर पूर्ण केल्यास तुम्ही हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकता। येथे सातत्य हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल। नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल। टीकेमुळे खचून जाण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले। जर तुम्ही तुमचे काम वेळेवर आणि कोणत्याही चुका न करता पूर्ण केले तर तुम्ही कठीण परिस्थितीवरही मात करू शकता। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मोठे बदल करण्याऐवजी स्थिरता टिकवून ठेवण्याचा आहे। व्यवसायात बदल करणे किंवा नवीन दिशेने वाटचाल करणे यासारखे मोठे निर्णय हानिकारक ठरू शकतात। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे। उत्पन्न सामान्य राहील, परंतु खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास आर्थिक दबाव वाढू शकतो। या काळात आर्थिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला तुमच्या खर्चाला प्राधान्य देणे आणि अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे। धनु राशीचे लोक या आठवड्यात खूप आनंदी राहतील। या आठवड्यात प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नका, असा सल्ला दिला जातो। ज्या भावना तुम्हाला प्रेम वाटत आहे त्या केवळ आकर्षण असू शकतात। तुमची आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील। धनु राशी, या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल। जर तुम्ही कोणतीही चूक न करता तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकलात तर तुम्ही हरलेली लढाई सुद्धा जिंकू शकाल। तथापि या काळात नोकरी किंवा व्यवसाय बदलण्यासारखे मोठे निर्णय घेणे टाळावे, कारण हा काळ अनुकूल नाही। या आठवड्यात चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा। हा काळ धनु राशीसाठी यश आणि प्रगतीचा आहे। दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील। तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मुलांचाही पाठिंबाही मिळेल। धनु राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ क्रमांक 3, 9 आणि 12 असेल। शुभ रंग हा पिवळा आणि नारंगी असेल, तर शुभ दिवस गुरुवार 2 एप्रिल 2026 असेल। या आठवड्यात गुरुवारी तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरू शकतो। त्या दिवशी महत्त्वाचे निर्णय, नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार केल्यास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे। पिवळा आणि नारंगी रंग तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि सकारात्मक ऊर्जा देईल। एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।